ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये फायनली अर्जुनने बाजी मारलेली आहे. मधुभाऊंना या सगळ्यामध्ये पुढल्या फेरीला यायलाच लागणार नाही आणि त्यांची निर्दोष सुटका होण्यासाठी जी मालिका किंवा जी चैन दामिनीच्या विरोधात पुरली गेलेली आहे त्या चैन मधली एक कडी अशी लागू पडले की त्या कडीचा कुणीही विचार सुद्धा केला नसेल. प्रिया इकडे साक्षी सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरत सायलीने जिंकलेला आणि ही कडी दुसरी तिसरी कुणीही नसून शेजाऱ्यांनी दिलेली साक्ष आणि शेजाऱ्यांनी पाहिलेलं दृश्य. त्या दिवशी तिकडे तिसरी व्यक्ती साक्षी होती आणि तिच्या हातातच बंदूक होती. तिने सगळा खून केलाय हे पाहणारी व्यक्ती समोर येताच कोर्टाला दुसरा तिसरा कोणताही पुरावा लागत नाही. आता खरं तर प्रिया आणि साक्षी यांचे संबंध आधीपासून होते हे अर्जुनने सिद्ध केल्यावरती अर्जुनने एक डीलचे पेपर सुद्धा समोर आणलेले असतात आणि हे डीलचे पेपर ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला मग आता डीलचे पेपर समोर आल्यावरती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये खुलासा होतो आणि सगळ्यांना उत्सुकता असते ती ही की नक्की ही डील कसली होती किंवा नक्की हे डीलचे पेपर काय होते. आणि त्यामुळे दामिनी हेच विचार करत असते की आता हा नक्की कोणत्या डील बद्दल बोलतोय. मग या सगळ्यामध्ये आता जेव्हा कोर्टासमोर डीलचे पेपर येतात तेव्हा प्रिया हादरते कारण त्या दोघींच्या मध्ये झालेली डील ही एक वेगळीच डील असते. ती डील ही जज साहेब पेपर वाचूनच चक्रावतात. जज साहेब या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतात की म्हणजे या सगळ्यामध्ये ही डीलचा अर्थ काय. यावरती अर्जुन सांगतो अर्थ मी सांगतो की ज्या वेळेला तन्वी किल्लेदार यांना माहीत नव्हतं की त्या तन्वी किल्लेदार आहेत तेव्हा त्या साक्षी शिकरे यांना भेटायच्या. तुम्ही बघू शकता त्यांच्या कपड्यांवरून तुम्हाला समजेल जेथपासून त्यांना रविराज किल्लेदार यांची त्या मुलगी आहेत हे समजलंय तेव्हापासून त्यांचं रहनसहन हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आणि त्याचमुळे आत्ताच त्यांची ही तुम्ही आता हे पाहू शकता या सगळ्यामध्ये आता त्यांचं रहनसहन हे आश्रमातल्याप्रमाणे आणि त्यामुळे त्यांनी डील केली होती की आश्रमाची जागा बाय हुक और बाय क्रूक त्या आता साक्षीला मिळवून देणार. साक्षीला ही जागा मिळवून देणार आणि त्यासाठी पाणी तोडणं लाईट बिल कट करणं या छोट्या मोठ्या गोष्टी आता ती करतच होती. आणि याच गोष्टी करत असताना तिने आता प्रिया साक्षीची मदत करत होती. आणि मग तुम्ही हे सांगा त्या दोघींनी आत्तापर्यंत नेहमी डिनाय केलंय की त्या दोघी एकमेकींना ओळखत पण नाहीत. मग हे कसं शक्य आहे. दोघी एकमेकींना ओळखत असल्याशिवाय भेटतात का. एकमेकींना ओळखत असल्याशिवाय पैसे देतात का किंवा पैसे घेतात का. मग असं म्हणत अर्जुनने खूप मोठा पुरावा समोर आणलेला असतो आणि डील. आता दामिनी इतकी पोहोचलेली वकील असते की ती अर्जुनच्या एका ह्या पुराव्याला अजिबात बळी पडणार नसते आणि याची कल्पना अर्जुनला पण अचूक असते. त्यामुळे त्याच्याकडे अनेक पुरावे असे असतात की या पुराव्यांच्या मधून आता तो या सगळ्यामध्ये आता तिला उलट पाडणार असतो. पण ही खेळी आता दामिनी उलटवून लावण्यासाठी सांगते. मग काय झालं त्या दोघीजणी एकमेकीच्या आधीपासूनच्या मैत्रिणी असतील सुद्धा कदाचित. मग त्या सगळ्यांनी आपल्याला काही फरक पडायलाच नको आहे ना. अर्जुन म्हणतो फरक पडायला नको आहे पण हे त्या दोघींनी जर का डिनाय नसतं ना केलं आधीपासून तर फरक पडायला नको. त्या दोघींनी आधीपासून म्हणजे तुम्ही या केसमध्ये नव्हतात ना त्यामुळे तुम्हाला या केसमधली डिटेल माहिती नाही आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. तुम्हाला हे जर का आधीपासून माहिती असतं ना तर कदाचित तुम्ही हे बोलला नसतात. या दोघींनी आधीपासून डिनाय केले की या दोघीजणी एकमेकींना ओळखत नाही. यावरती मग आता सांगायला लागते लगेचच दामिनी याला सुद्धा कारण आहे ते यांचे आधीचे वकील. असं म्हणत दामिनी पुन्हा एकदा वकिलांवरती हा सगळा प्रकार फोडण्याचा प्रयत्न करते. मग दामिनी सांगायला लागते पवार वकिलांनीच आता इकडे तन्वी किल्लेदार यांना हे सगळं सांगितलं असणार आहे. मला तन्वी किल्लेदार यांची साक्ष घ्यायची आहे. यावरती आता प्रियाला दिलासा येतो की ही बाई समोरूनच आपल्याला हिंट देत आहे. प्रिया म्हणते हो मला या सगळ्यामध्ये आता जे सांगण्यात आलं तेच मी केलं. मी खूप घाबरले होते आणि मी घाबरल्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही मला सांगण्यात आलं ते मी सगळं केलं. यावरती आता इकडे दामिनीने अजून एक मोठी चूक केलेली असते
आणि ती चूक म्हणजे अशी की या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे दामिनी बोलण्यातच अडकते, कारण ज्या वेळेला प्रियाने साक्ष दिलेली असते तेव्हा वकील रविराज असतात. पवार वकील आल्यापासून प्रियाची एक पण साक्ष झालेली नसते. मग अर्जुन म्हणतो दामिनी या खूप हुशार वकील आहेत, त्यांच्याकडून खरं तर ही अपेक्षा मला अजिबात नाहीये. मला खरं तर हे कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये त्या असं मूर्खासारखं का बोलतायत. मुळातच जर रविराज किल्लेदार यांनी आपल्या मुलीला असं सांगितलं की या सगळ्यामध्ये त्यांनी आता म्हणजे तिने खोटी साक्ष द्यावी, तर रविराज किल्लेदार यांनी सांगावं मला रविराज किल्लेदार यांना कोर्टामध्ये बोलवायला आवडेल. रविराजांना बोलवल्यावर ती इकडे नागराज आणि प्रिया यांचे धाबे दणाणतात. लगेचच हे सगळेजण आता गडबडतात आणि आता पुढे काय होणार असा विचार करत असताना रविराज म्हणतात कदापि नाही. माझ्या मुलीची आणि आता या साक्षी शिकरे हिची ओळख असणं हे म्हणजे हे नामुमकिनच आहे. हे असं घडणंच शक्य नाहीये. पण एकंदर हे CCTV फुटेज बघता जर ती तिला भेटली असेल किंवा जर तिने तिला आता भेटण्याचं काम केलं असेल तर मला नाही माहितीये की हे सगळं काय आहे ते, आणि या सगळ्यामध्ये मला तिने काही सांगितलेलं नाहीये. पण जे काही असेल ते सगळं तिने भीतीपोटी केलंय हे दामिनीचं वाक्य मला पटतंय, असं म्हणत रविराज एक शेवटचं वाक्य सोडत आपल्या मुलीला डिफेंड करण्याचा प्रयत्न कर. यावरती दामिनी म्हणते मला सुद्धा तेच म्हणायचं आहे की मुळातच रविराज किल्लेदार यांनी जरी सांगितलेलं नसलं तरी तिने स्वतःच ठरवलं असेल की मी आता जर का साक्षीला ओळखते हे सांगितलं तर मी या सगळ्यामध्ये अडकेन, आणि म्हणून म्हणून तिने हे बोलली नसेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते, लगेचच अर्जुन सांगायला लागतो की हे बघा मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही ना या सगळ्यामध्ये जर तर या गोष्टी करत बसू नका. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो ठीक आहे, हा पुरावा मान्य नाही, मी पुढचा पुरावा तुमच्या समोर आणू इच्छितो. असं म्हटल्यावरती पुढचा पुरावा आता इकडे समोर ज्या वेळेला आणला जातो त्यावेळेला सगळ्यांचे धाबे पुढचा पुरावा असतात मधुभाऊ. मधुभाऊंना कोर्टामध्ये आता अर्जुन बोलवतो. अर्जुन मधुभाऊंना सांगायला लागतो मला आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्ही सांगायची आहे की या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला खून झाला त्यावेळेची तुमची पोझिशन काय होती. असं म्हटल्यावरती मधुभाऊ स्पष्टपणे ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी आता समोर येतात. मधुभाऊ ज्या वेळेला स्पष्टपणे सांगायला लागतात की मी इथे उभा होतो, इथे साक्षी शिकरे उभी होती आणि इकडे विलास उभा होता आणि त्यांनी बंदूक काढली आणि हे सगळं केलं. यावरती मग आता जज साहेबांना दाखवलं जातं तन्वीचं स्टेटमेंट. तन्वीचं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलं जातं आणि तन्वीचं स्टेटमेंटमुळे आता मात्र एक वेगळीच हलचल होते. अर्जुन सांगायला लागतो की यांनी 3 वेळेला स्टेटमेंट बदललेत. म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुभाऊंनी स्टेटमेंट जे पहिल्या वेळेला दिलंय तेच त्यांनी आत्ता कोर्टासमोर दिलंय आणि तन्वी किल्लेदार यांनी 3 स्टेटमेंट बदललेत. आत्ता सुद्धा जर तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांचं स्टेटमेंट हे वेगळंच असणार आहे. म्हणून मला कोर्टासमोर त्यांचं स्टेटमेंट घेण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये, तर मी स्टेटमेंट आणलेलं आहे ते शेजारच्या लोकांचं. म्हणजे आता आजूबाजूला जे शेजारी होते ते 3 व्यक्ती मी आणलेले आहेत आणि याच्यामध्ये एक छोटा मुलगा सुद्धा आहे ज्यांनी आता त्या दिवशी बरंचसं असं काही दृश्य पाहिलंय की ज्याच्यामुळे साक्षी शिकरे यांची तिकडे उपस्थितीच नाही तर साक्षी शिकरे यांच्या हातात बंदूक होती हे सुद्धा सिद्ध होणार आहे. असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे जबरदस्त अर्जुनच्या हातात काहीतरी पुरावा सापडलाय ही गोष्ट मात्र समजलेली असते दामिनीला. त्यामुळे दामिनी या सगळ्यामध्ये आता गप्पच बसते. मग अर्जुन सांगतो 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींनी हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्या 3 व्यक्ती आता या कोर्टासमोर त्या रात्री काय घडलं हे सगळं सांगतील. असं म्हणत अर्जुनने आता मात्र सगळ्यात मोठा हुकमी एक्का काढलेला असतो आणि हा हुकमी एक्का असतो तो म्हणजे आता इकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे. मग आता अर्जुन सांगायला लागतो की हे 3 जण म्हणजे हे बाजूला राहायचे आणि त्यांनी त्या रात्री जे काही पाहिलं ते स्टेटमेंट ते देऊ शकतील. त्या 3घांना एकाच वेळेला बोलण्याची परवानगी मिळावी. मग साईड बाय साईड ते 3 जण आता सांगायला लागतात घडलेली घटना त्या रात्रीची. त्या रात्री जे काही घडलं होतं ती सगळी घटना आता समोर येण्याच्या मार्गावरती असते. त्यातला एक माणूस सांगायला लागतो मुळातच माझा छोटा मुलगा तिकडे खेळत होता. ज्या वेळेला माझा मुलगा तिकडे खेळत होता आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिकडे आता प्रिया आणि आता प्रिया मधुकर त्यावेळेची प्रिया
आणि त्यासोबत विलास हे दोघ जण तिकडे आले होते. विलास आणि प्रिया हे दोघ जण ज्या वेळेला तिकडे आले आणि त्याच वेळेला त्या दोघांनी सुद्धा आतमध्ये एंटर केलं एकत्रच आणि त्यानंतर एक गाडी आली होती. अर्जुन म्हणतो हा पॉइंट नोंद करावा. ती गाडी साक्षी शिकरे यांची होती असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे ती गाडी इतकी महागडी होती की आमच्या वस्तीमध्ये अशी गाडी कधी आलीच नव्हती असं यांचं म्हणणं आहे. ते सांगतात हो, ती महागडी गाडी आली आणि त्याच्यामधून एक मॉडर्न मुलगी उतरली आणि ती मॉडर्न मुलगी उतरून ती सुद्धा आत गेली. पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता ती मुलगी विलास आणि प्रिया हे तिघ जण काहीतरी करत असताना त्यानंतर मधुभाऊंची एंट्री झाली. अर्जुन सांगतो या लोकांनी फक्त इतकंच बघितलेलं नाहीये तर या लोकांनी अजून पण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी आता या सगळ्यामध्ये कोर्टासमोर त्यांना सांगण्याची परवानगी देतो. त्यावरती तो माणूस सांगतो हो, म्हणजे हे सगळं ज्या वेळेला घडलं ना त्यावेळेला खूप रात्र झाली होती. माझा मुलगा ती खेळणी घेऊन आत आला आणि त्याला कुणीतरी फटकारलं म्हणून मी पाहायला बाहेर आलो होतो. त्याच वेळेला ती मुलगी तिकडे आता आली. अर्जुन त्या बंदुकी त्यांच्या हातात देतो आणि तो सांगतो तुम्ही मला सांगू शकाल कोणत्या पोझिशनला कोण होतं. मग त्यानंतर ते तिघ जण मिळून आता एक व्यवस्थितपणे सांगायला लागतात. ते तिघ जण सांगायला लागतात की इकडे इकडे ती मॉडर्न मुलगी उभी होती. ती मॉडर्न मुलगी इकडे आणि त्याच्या पाठोपाठ आता इकडे समोर होता तो म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊंना मारण्यासाठी तिने आता बंदूक उचलली होती. ज्या वेळेला मधुभाऊंना मारण्यासाठी तिने बंदूक उचलली आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी या झटापटीमध्ये ते खाली पडले. ते ज्या वेळेला खाली पडले त्याच वेळेला इकडे आता प्रिया मधुकर तिकडे लपून बसली होती. आता प्रिया गडबडते कारण या सगळ्यामध्ये आपलं नाव इतक्या सहजासहजी येईल असं आता बिलकुल तिला वाटलेलंच नसतं. आपण या सगळ्या प्रकरणामध्ये असं काही अडकू हे तिला बिलकुल वाटत नसतं आणि त्यामुळे ती आता अर्जुन जे बोललेला असतो ते आठवत असते की खुनाची नाही, फाशीची नाही तरी सुद्धा जेलमध्ये जाण्याची ही शिक्षा नक्कीच होऊ शकते आणि त्यामुळे ती अशी काही गडबडते. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला मग पुढे काय घडलं त्यावरती तो माणूस सांगायला लागतो काही नाही, मधुकर पाटील हे खाली कोसळले. मधुकर पाटील खाली कोसळून मग त्यानंतर आता इकडे ती गोळी लागली ती म्हणजे इकडे विलास पाटलाला. विलास पाटलाला ज्या वेळेला गोळी लागली आणि त्याच वेळेला खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाने दुसरा माणूस सुद्धा तिकडे आलेला असतो आणि त्यावेळेला तो सांगतो मी जे दृश्य बघितलं त्याच्यामध्ये गोळी झाडल्याचं मला माहित नाहीये पण गोळी झाडायच्या नंतरचं दृश्य मी सांगू शकतो. इकडे आता साक्षी शिकरे म्हणजे त्या जी मॉडर्न मुलगी त्यांच्या हातामध्ये ती होती बंदूक. त्यांच्या हातात बंदूक होती. तिकडे विलास लतपत पडला होता आणि विलास लतपत पडून इकडे आता तिच्या हातात बंदूक आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये प्रियाने वार केला. प्रियाने मागून फ्लॉवर पॉट टाकला. एक एक करत सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर मग आता केसमध्ये काही रामच उरलेला नसतो. या केसमध्ये काही राम उरलेला नाही हे लक्षात येताच आता मात्र इकडे प्रिया गडबडते. हे काय झालं म्हणजे आता हे साक्षीदार मुळातच समोर आहेत म्हटल्यावरती मग आता माझ्या बाजूने कोण हे करणार. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी तुमची आयडेंटिटी आणि तुम्ही आश्रमाच्या बाजूला राहता हे सगळं द्या आणि त्या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये हजर व्हा असं म्हण असताना दामिनीला उलट तपासणी घेण्यासाठी सांगितलं जातं. ज्या वेळेला दामिनीला उलट तपासणी घेण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला दामिनी म्हणते मुळातच मला या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही सगळेजण हे करत असताना तिकडे होतात मग 2 वर्ष हा खटला चाललाय तर तुम्ही होतात कुठे. दामिनी हा प्रश्न काढणार. ही गोष्ट आता अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि त्याचमुळे अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे त्याला पण प्रिपेअर असतो पण दामिनीला ही चेनच माहीत नसते जी अर्जुनने तिच्यासाठी ट्रॅप रचलेला असतो आणि त्यामुळे दामिनी सांगते 2 वर्षापर्यंत हे लोक लपून बसले आणि आत्ता इकडे आले याचा अर्थ हे पुरावे तयार सुद्धा करण्यात आणू शकले असतील ना. आत्ता हे पुरावे तयार केलेत. दामिनी देशमुख केस लढते म्हटल्यावरती अर्जुन सुभेदार घाबरले की काय. खोटे पुरावे आणि साक्षी त्यांना तयार करायला लागल्या. यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही, मी आता याचा पुरावा पण असं म्हणत अर्जुन आता कोर्टामध्ये बोलवतो तो म्हणजे
इकडे आता कुसुम आणि सायली या दोघांना अर्जुन सांगायला लागतो, अजून एक माझ्याकडे खूप मोठं स्टेटमेंट आहे, जे स्टेटमेंट प्रूव्ह करू शकेल की या गोष्टी अशाच आहेत. असं म्हणत अर्जुनने आता इकडे कुसुमला कोर्टामध्ये बोलवलेलं असतं. कुसुमला कोर्टामध्ये बोलवल्यावरती अर्जुन सांगतो, सांगा विलास काकांचं ते सत्य तुम्ही सांगा, जे सत्य या सगळ्यामध्ये कुणालाच माहीत नाहीये. मग कुसुम विलासचं सत्य ज्या वेळेला सांगायला लागते त्यावेळेला खऱ्या अर्थाने साक्षी हदरते. कुसुम सांगते, मुळातच विलासला लिहिता वाचता काहीच येत नव्हतं. विलास काकांना स्वतः मोबाईलची ते कीपॅड सुद्धा ऑपरेट करता यायचा नाही. अर्जुन सांगतो, मग जो काही मेसेज जो खून झाल्यानंतर एक तास आणि आता 20 मिनिटांनी केलेला आहे, तो मेसेज केला कुणी, हे सत्य सुद्धा आता बदलता येत नाहीये ना. हे सुद्धा सत्य तितकंच खरं आहे आणि ते सगळं प्रूव्ह केलं जावं. आता इकडे दामिनी खरी हादरते, कारण हा मेसेज प्रियाने केलेला असतो आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी, अर्जुन सुभेदार, तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये सगळे पुरावे देताय. म्हणजे एक पुरावा अर्धवट, दुसरा पुरावा अर्धवट, तिसरा पुरावा. नक्की तुम्हाला सिद्ध तरी काय करायचंय? अर्जुन म्हणतो, मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त तुम्हाला ही सगळी पुराव्यांची एक एक करत चेन दाखवायची आहे आणि ही चेन दाखवून शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला या चेन एकत्र जुडतील आणि याचा फास बनून जेव्हा गळ्यात लटकेल ना साक्षी शिकरे, तेव्हा तुम्हाला माझं हे कळेल. यावरती दामिनी म्हणते, हे बघा, मुळातच हे साक्षीदार खरे आहेत हे कशावरून? अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार. त्याचं सुद्धा उत्तर आहे. त्याचं सुद्धा उत्तर ज्या वेळेला लिंक समोरासमोर येत जातील ना तेव्हा मी देणार. असं म्हणत आता इकडे कोर्टामध्ये एक एक चेन सुरू झाले. साक्षीदार स्वतः आले, मेसेजचं सत्य समोर आले आणि त्यानंतर दामिनी आणि साक्षी ह्या कशा अडकणार पाहणं रंजक.